नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भाजपचे अच्छे दिन आपण पाहत आलो आहे. गेली 12 वर्षे अच्छे दिन. मग आता भाजपचे बुरे दिन सुरू झाले आहेत का? भाजपचे बुरे दिन हा प्रश्न यासाठी उपस्थित होतो ते म्हणजे 3 राज्यातल्या पोटनिवडणुकांचे निकाल. 3 राज्यामध्ये 3 जागांसाठी निवडणुका झाल्या. तर 2 जागा भाजपने गमावल्या. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आली, तिथल्या एका जागेवर. बिहारमध्ये बांकीपूरमध्ये विख्यात रणनीतिकार प्रशांत किशोर निवडून आले. गुजरात अपेक्षेप्रमाणे भाजप जिंकली. परंतु या 2 राज्यातला पराभव भाजपचा हा बरंच काही सांगून जातो. खास करून बिहारमधला बांकीपूर मतदारसंघातला भाजपचा पराभव. हा बांकीपूर मतदारसंघ हा सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन नितीन हा यांचा मतदारसंघ आहे. नवीन नितीन यांचा मतदारसंघ आहे. गेली 30 वर्षे हा मतदारसंघ भाजपकडे आहे. विधानसभा मतदारसंघ याच्या आधी नितीन नवीन तिथून निवडून यायचे. त्याच्या आधी त्यांचे वडील निवडून यायचे. म्हणजे भाजपचा हुकमी मतदारसंघ 30 वर्षाचा, म्हणजे भाजपचा गड मानला जातो असा मतदारसंघ आज भाजपच्या हातून पाहता पाहता गेला. भाजपचा गड गेला. हे काय म्हणजे हे काय अचानक घडलं असावं का? गेली अनेक वर्षे भाजप निवडणुकांकडे आणि आपल्या कार्यकर्त्यांकडे ज्या पद्धतीने पाहते आहे त्यातून हा पराभव वाटायला आला आहे. बिहारमधला हा पहिला पराभव आहे भाजपचा. नितीश कुमार मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतरचा भाजपचा पहिला पराभव आहे. नितीश कुमार नसताना झालेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव. म्हणजे भाजपला झालाय काय? म्हणजे नेते तेच आहेत, कार्यकर्ते तेच आहेत, सारं काही तेच आहे. दिल्लीत मोदी आणि शहा बसले आहेत. बिहारमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजपचा मुख्यमंत्री आहे सम्राट चौधरी. याच्या आधी नितीश कुमार होते. सारं काही व्यवस्थित असताना भाजप का हरते आहे? भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे असं माझं मत आहे. म्हणजे या निवडणुकीआधी भाजपचे नेते काय काय बोलत होते तुम्ही पहा जरा. रविशंकर प्रसाद तर म्हणाले होते की कुत्रं मांजर या मतदारसंघात उभं केलं तरी निवडून येईल. आम्ही कुत्रं मांजर उभं केलं तरी निवडून येईल. एकेकाळी काँग्रेसही असं म्हणायचे की आम्ही दगड उभा केला तरी निवडून येईल. ही जी मस्ती आहे, सत्तेची मस्ती, ही सत्तेची मस्ती कुठं निघते आहे का? काय नेमकं तिथे बिहारमध्ये भाजपचा उमेदवार पडायचं कारण काय? तिथे खूप चुका झाल्या. तिथे आधी नितीन नवीन यांच्या विश्वासातील उमेदवार दिला होता, मग त्याला ऐन वेळेला बदलवण्यात आलं. म्हणजे नितीन नवीन आहेत, दुनियाभराचे नेते भाजपचे तिथे आले होते प्रचाराला, पण कोणीही भाजपची प्रतिष्ठा वाचवू शकलेलं नाही. मग भाजपचे कार्यकर्ते नाखुश आहेत का? नाखुश आहेत. केवळ बिहारचेच नाहीत, पूर्ण देशातले भाजपचे कार्यकर्ते नाखुश आहेत.
ते आपल्या नेत्यावर नाखुश आहेत, कारण त्यांना कार्यकर्त्यांना कोणी विचारतच नाही, म्हणजे कार्यकर्त्यांना विश्वासातच घेतलं जात नाही आणि वरतून निर्णय घेतले जातात. त्यामुळे पुढाऱ्यांना अहंकार झाला आहे, सत्तेची मस्ती आहे. मस्ती कराल तर आम्ही ती उतरू, एक हा मेसेज या निकालाने कार्यकर्त्यांनी दिला आहे आपल्या हायकमांडला. पण हा आज प्रथमच दिला अशातला भाग नाही, 2024 पासून हेच सुरू आहे. पण भाजप त्याकडे दुर्लक्ष करत होतं की आम्ही कुणालाही उभं करू, निवडून आणू. पण असं होत नसते. कार्यकर्त्यांचा विचार झाला नाही, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही, तर भाजपचं पुढे अवघड आहे. भाजपचे बुरे दिन आहेत आणि ते सुरू झाले. म्हणजे प्रशांत किशोर का गेल्या निवडणुकीत उभे होते, त्यांचा जनसुराज पक्ष नावाचा पक्ष आहे. गेल्या निवडणुकीत बिहारच्या या पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. आता प्रशांत किशोर पहिल्यांदा निवडून आले आहेत, परंतु प्रशांत किशोर सारख्या माणसाला, नेत्याला निवडून द्यावं असं तिथल्या कार्यकर्त्यांना का वाटलं भाजपच्या? प्रशांत किशोरला ज्यांनी मतं दिली ती सर्व भाजपचे लोक आहेत, भाजपचे मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत. मग भाजपचा कार्यकर्ता असा वेगळा विचार का करतोय? भाजपच्या नेत्यांनी या विषय गंभीरपणे घेतला नाही तर अवघड आहे. कारण आता 6 महिन्यांनी पंजाबची निवडणूक आहे, नंतर उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, तर ते निकाल फार उलटे पालटे लागतात. मोदी शहांनी हा विषय गंभीरपणे घेतला नाही तर ते अवघड आहे. पण हे लोक काय सिरियसली घेतील अशातला भाग नाही आहे. भाजपचा एक नेता तर म्हणाला की पोटनिवडणुकीत असे धक्के बसत असतात, पोटनिवडणुकीचे निकाल सिरियसली घ्यायचे नसतात. परंतु तरीही चर्चा सुरू झाली आहे आणि थांबवता येत नाही आहे. मग मोदींच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आहे का? मोदींच्या शेवटाची सुरुवात झाली आहे का? कॉमेंट कर. नमस्कार.